बँकांकडून कर्ज घेतलेलं आहे किंवा जे कर्ज घेतलेलं आहे त्या कर्जाच्या बदल्यात वाहनं खरेदी केलेली नाही आहे, अशा प्रकारचं 1,36,00,000 रुपयाचं प्रकरण युको बँकेकडून रिपोर्ट झालं। या प्रकरणात अधिक चौकशी केली असता असं लक्षात आलं की एक टोळी या पाठीमागे आहे आणि या टोळीकडून जे गरजू लोक आहेत त्यांना कर्ज हवं आहे अशा लोकांना बनावट कागदपत्राचा पुरवठा होतो। त्यामध्ये अनेक वेगवेगळे आय कार्ड्स, बँकेचे स्मार्ट कार्ड्स, पॅन कार्ड्स किंवा इतर जे कागदपत्राची आवश्यकता ही बनावट कागदपत्र करून प्रोफेशनली तयार करून अशा कर्जदारांना देण्यात व ती बँकेला सबमिट करून कर्ज घेतलेली आहे। जेव्हा परतफेडीची वेळ आली तेव्हा अशी वाहनं मिळून आली नाही आहे। त्याने जेव्हा आरटीओकडे चौकशी केली तेव्हा एकेका वाहनावरती अनेक बँकांची कर्ज असल्याचे आढळून आले आणि बँकांची फसवणूक झालेली आहे। यामध्ये युको बँक आहे, अबुदय बँक आहे आणि इतर अनेक बँका आहेत। या प्रकरणात मुंबई शहर, नवी मुंबई आणि ठाणा पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत आणि गुन्हे रजिस्टर आहे। या प्रकरणामध्ये आम्ही पंकज चावरे या तरुणास अटक केली असून तो अनेक वेगवेगळ्या नावाने वावरतो आणि या पाठचा तो मुख्य सूत्रधार असल्याचे निदर्शनास आले। S9 न्यूज मुंबई। मांडूप मेडिकोज कम्युनिटी वेलफेअर सोसायटीच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला। मांडूप मेडिकोज कम्युनिटी वेलफेअर सोसायटीचा 30वा वर्धापन दिन सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवित साजरा करण्यात आला। या सोसायटीच्या वतीने आदर्श शिक्षक, आदर्श शाळा व 10वी-12वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, तर गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्कॉलरशिप प्रदान करण्यात आली। या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हाधिकारी उत्तम खोब्रागडे व फोर्टिस रुग्णालयाचे कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर हसमुख ओक उपस्थित होते। यांसह माजी आमदार श्याम सावत, नगरसेवक मंगेश पवार, माजी नगरसेविका व ज्येष्ठ समाजसेविका मनोरमा पाटील, नवजीवन विद्यालयाचे संस्थापक राशी सावंत यांची या कार्यक्रमास उपस्थिती लाभली। या कार्यक्रमात 60 शाळांचा सहभाग लाभला असून मराठी माध्यमांची आदर्श शाळा म्हणून भांडूप पश्चिमेकडील अमरकोर विद्यालय तर पूर्वेकडील सरस्वती विद्यालयाचा गौरव करण्यात आला, तर गरीब व गरजू विद्यार्थ्यांना एकंदर 2 लाखाची स्कॉलरशिप देण्यात आली। S9 न्यूज मुंबई। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मांडूप मेडिकोज कम्युनिटी वेलफेअर सोसायटीचा वर्धापन दिन शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवित साजरा। ठाण्यात रघुनाथ नगरमध्ये रात्री अज्ञात इसमांनी केली मोटरसायकलींची जाळपोळ, तर बनावट कागदपत्रे बनवून ग्राहकांची व बँकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुलुंड पोलिसांनी केला पर्दाफाश। S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू, तोपर्यंत नमस्कार।